अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या मागणीला यश। अहिल्यानगरमध्ये ऐतिहासिक निर्णय, चांदणी चौकाचे नामांतर महर्षी वाल्मिकी चौकात रूपांतर। अहिल्यानगर शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते। नुकतेच काही वर्षांपूर्वी अहमदनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराला अहिल्यानगर नावात रूपांतर करण्यात आले आणि आता याच अहिल्यानगर शहरातील गजबजलेल्या चांदणी चौकाला महर्षी वाल्मिकी ऋषी असे नाव देण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून सकल वाल्मिकी समाजाने आमदार संग्राम जगताप आणि महापालिकेकडे मागणी केली होती। रामायण रचिता महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नाव महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळत नाही आणि वाल्मिकी समाजाची एक ओळख समाजात निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून चांदणी चौकाचे नामांतर महर्षी वाल्मिकी चौकात रूपांतर करावे अशी मागणी लावून धरली होती आणि या मागणीला आमदार संग्राम जगताप यांनी देखील पाठिंबा दर्शवला। त्यामुळे काही महिन्यातच महापालिकेने या नावाला परवानगी दिली अशी माहिती जिल्हाध्यक्ष सनीभैया खरारे यांनी दिली। रामनवमीच्या शुभदिनी चांदणी चौकाचे महर्षी वाल्मिकी चौक नामकरण फलकाचा उद्घाटन सोहळा आमदार संग्राम जगताप, युवा नेते अक्षय कर्डिले, महापौर ज्योती गाडे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मोठ्या थाटामाटात करण्यात आला। याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचा अखिल भारतीय वाल्मिक समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तर उपस्थित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान आता यापुढे RTO चौकातील चांदणी चौकाला महर्षी वाल्मिकी चौक म्हणून ओळखले जाणार आहे। तर आमदार संग्राम जगताप, सागर बेग आणि अक्षय कर्डिले यांनी वाल्मिकी समाजाने राबवलेल्या या नामकरण उपक्रमाचे कौतुक केले। याप्रसंगी महापौर ज्योतिताई गाडे, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेवक निखिल वारे, दरेवाडी ग्रामपंचायत सरपंच अनिल करांडे, शहापूर केकती ग्रामपंचायत सरपंच सोन्या बापू खोमने, मुन्नाताई चावरे, माजी नगरसेविका सुनीता टाक, उमा छजलाने, पुष्पा दिनेश नकवाल, माजी नगरसेवक सुरेश दलोड, अमित भाऊ काळे, पापाभाई बिवाल, दीपक अमृत, नीतू दीदी बेग, गौतम बचाटे आदींसह अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैया खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव अर्जुन चौहान, जिल्हा उपसचिव राकेश नरवडे, जिल्हा उपसचिव ॲडव्होकेट सिद्धार्थ सोलंकी, कार्याध्यक्ष आकाश ठाकूर, विकी करोलिया, आकाश कुडिया आदींसह सकल हिंदू समाज, सकल वाल्मिकी समाज अहिल्यानगर उपस्थित होते। आता आपण चौकात आलो पाहिजे आणि चौकात सांगितलं पाहिजे RTO ऑफिस कार्यालय किधर है, तो महर्षि वाल्मीकि चौक में RTO ऑफिस कार्यालय है। तो अपन देखिए सांगितलं पाहिजे तुम्हारा सागर भैया RTO ऑफिस कार्यालय श्रीरामपुर में, नाम ही श्रीरामपुर है, तो रामचंद्र का नाम है। अभी हम भी करेंगे आलू कर रहे, हम भी आलू करेंगे। अभी एक एक घोड़ा है जैसा कि अहिल्यानगर हुआ है, एक एक चौक भी सब अपने देवी देवता रहेंगे या जो महर्षि रहेंगे जिन्होंने अपने भारत भूमि के लिए, धर्म के लिए योगदान दिया है, उनका ही नाम अपने भारत देश में, महाराष्ट्र में, अहिल्यानगर में होना चाहिए। और उस रूप से आप सभी लोगों ने बहुत कोशिश की और ये बहुत कोशिश के बाद आज ये नामकरण हुआ, उसका फलक का अनावरण हुआ। मैं आपको सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ। और आज प्रभु रामचंद्र की जन्म जयंती उत्सव, मतलब रामनवमी आप उसको कहते हैं, वो आज संपन्न होने जा रही है और उस तौर पे मैं आपको सभी को रामनवमी की देखिए बहुत बहुत बधाई देता हूँ। कर्तव्य कारण भैया हा समाज असा आहे, यांनी मोगल जेव्हापासून मोगल होते आणि जेव्हापासून धर्मांतर सुरू होतं, या आमच्या समाजाने एका पहिल्यापासून ह्या महिन्याचं काम नव्हतं करत, पण त्यावेळेस हा समाज असा होता का हा धर्मांतित होत नव्हता। मग धर्मांतित होत नव्हता म्हणून औरंगजेबने काय आदेश काढला त्यावेळेस का या लोकांना घाण उचलायला लावा। या समाजाने, आमच्या समाजाने घाण उचलणं पसंत केलं पण स्वतः धर्मांतर केलं नाही। का पहिल्यापासून आमचा धर्म हा योद्धा म्हणूनच राहिलेला आहे। म्हणजे आमच्या समाजाचा इतिहास आहे, सगळ्यात जर कमी टक्केवारी असेल पुढे धर्मांतर व्हायची तर आमचा समाज हा कधी धर्मांतर होत नाही। म्हणून आपण जे आज एक कार्य केलं त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असेच कार्य आपल्या हातात येऊ अशी प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय श्रीराम। जय श्रीराम। आज श्री रामनवमीच्या निमित्ताने आपल्या शहराचा मुख्य चौक असलेला RTO ऑफिस जवळचा चांदणी चौक या ठिकाणी आमच्या अखिल भारतीय वाल्मिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील अध्यक्ष सनीभैया खरारे, उपाध्यक्ष राहुल भैया लखन आणि त्यांचे सहकारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने आज या मुख्य शहरातील असलेल्या चौकाचं श्री वाल्मिकी ऋषी महाराज चौक असे नामकरण केले आहे। या नामकरणानिमित्त शहराचे लोकप्रिय आमदार
संग्राम भैया जगताप तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे। या कार्यक्रमास मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमास शुभेच्छा देतो। तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले श्रीराम संघाचे सागर भैया भेग हेही उपस्थित राहिले होते, त्यांनी शुभेच्छा दिल्या। आपले भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आपले अक्षयदादा कर्डिले यांनी या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास सर्व उपस्थित राहिले, सर्व कार्यकर्त्यांच्या सूचनेला मान्यता देऊन पालिकेने हा कार्यक्रम राबवला। या कार्यक्रमास मी सर्व समाजाच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीने शुभेच्छा देतो। इथंच थांबतो। जय भीम, जय भारत, जय श्रीराम। जय श्रीराम। आज रामनवमी त्या निमित्ताने आज ऐतिहासिक अहिल्यानगर मध्ये एक ऐतिहासिक म्हणावं लागल असा सोहळा पार पडला। आज चांदणी चौकाचे नाव बदलून श्री महर्षी वाल्मिकी ऋषी चौक या नावाने याचे नामकरण सोहळा झालेला आहे। संग्राम भैया जगताप, सागर भैया बेग व अक्षयदादा कर्डिले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि वाल्मिकी समाजाला खूप गौरवाचं आज रामनवमीच्या दिवशी खूप आनंदाचे हे झालं का आज हा चांदणी चौकाचे नाम हे बदलून महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज चौक हे करण्यात आले। जय श्रीराम, जय